नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला अंडा भुर्जी कढी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी वाडगं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी अंडी फोडून घेणार आहे। अशा पद्धतीत आपण अंडी फोडून घेऊया। 6 अंडी फोडून घेतल्यात बघा। त्याच्यामध्ये टाकणार आहे एकदम थोडंसं मीठ, एकदम थोडंसं टाकायचं। थोडासा टाकायचा गरम मसाला, थोडीशी टाकायची मिरची पावडर आणि थोडीशी टाकायची आपल्याला कोथिंबीर। आणि खालीच आपल्याला काय करायचं, मिक्स करून चांगलं घ्यायचं, जेणेकरून ही जी मीठ मिरची जी टाकलेली आहे ना ती मिक्स होईल व्यवस्थित। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। कढईमध्ये बघा मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊया। अंड्याच्या तर खूप रेसिपी मी पहिला पण अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीने पण एकदा करून बघा। एक मुलानं कमेंट केली होती की मी जॉबसाठी बाहेर आहे, माझी आई बनवायची, तर तुम्ही मला दाखवाल का? तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता, छान लागेल। आता काय करायचं, आपल्याला थोडा थोडा वेळानं असं हलवत राहायचं बघा। अशा पद्धतीने केलं की नाही की सगळ्या साईडून बघा अंडी चांगली आपली भाजली जातात। आता काय करायचं माहिती आहे, ह्याला असं चांगलं परतून घ्यायचं मीडियम गॅसवर। ह्याच्यामध्ये ना या बगऱ्यामध्ये थोडीशी तुम्ही हळद जरी टाकली तरी पण चालू शकते बरं का। ह्यात मी हळद टाकली नाही, तुम्ही एक चिमूटभर हळद जरी टाकली तरी पण चालेल। ह्याला मी चांगलं परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे जी कढी बनवायची आहे ना, म्हणजे कालवण बनवायचं आहे ना, तर थोडंसं बारीकच करायचं, जास्त मोठं असं ठेवायचं नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं मोठं पण ठेवू शकता आणि कमी अंड्याचं करायचं असेल तर तुम्ही कमी पण अंड्याचं करू शकता। ह्याला मी काढून घेते, काढून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। मी 1 पळी टाकलेलं आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मीडियम आकाराचे 2 कांदे बघा चॉपरला एकदम बारीक केलेले आहेत। असं बारीक जर कापून जर घेतलं की नाही असं, तर मग कालवण आपलं मिळून येतं। त्याचा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा चांगला मी भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली आहे। पेस्ट जरी टाकली तरी पण तुम्ही चालू शकता। 4 पाकळ्या लसणाच्या आहेत, 4 ते 5 पाकळ्या। 1 छोट्या आकाराची हिरवी मिरची आहे पोपटी कलरची आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। आता हे आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। गॅस आहे मीडियम। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद। तुम्ही आपण जेव्हा भगरा बनवतो ना तेव्हा पण थोडीशी हळद जरी टाकली त्याच्यामध्ये तरी पण चालू शकते, अशी जरी टाकली तरी पण चालू शकते। पण ते भगऱ्यामध्ये ना गरम मसाला पावडर, थोडीशी मिरची म्हणजे आपली मिरची पावडर, मीठ जरूर टाका, म्हणजे ते खायला पण चवीला छान लागतं। आता त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकणार आहे, मोठ्या आकाराचा आहे आणि एकदम बारीक कापून घेतलेला आहे। आता याला काय करणार, 1-2 मिनटं मी परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे मीडियम गॅसवर। 1 चमचा गरम मसाला पावडर, ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। 1 चमचा जिरे धने पावडर, हे दोन्ही पण छोट्या आकाराचे आहे। आणि हा आपला कोल्हापुरी मसाला, ह्याच्या जागी तुम्ही काळा मसाला कोणता पण कांदा लसूण मसाला असा वापरला तरी पण चालू शकते। आता ह्याला काय करते, 1 मिनिटभर असं परतून घेते मसाल्याला। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं मीठ, आपण अंड्यामध्ये पण भगऱ्यामध्ये मीठ टाकलं हे लक्षात ठेवा। आणि त्याच्यामध्ये टाकायचा आपला हा भगरा जो आपण बनवून घेतला होता तो, आणि ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं 1-2 मिनटं मीडियम गॅसवर बघा। मस्त असं मी परतून घेतलेलं आहे, छान परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये 1-2 मिनटं तरी। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, पहिली पण आपण टाकली होती आणि उकळल्यानंतर पण टाकायची बरं का, म्हणजे त्याची चव छान येते। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं, तर पाणी कोणतं टाकायचं, कोमट पाणी टाकायचं। आपल्याला जेवढं पाहिजे ना कालवण तेवढं पाणी टाकायचं। 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। 6 अंड्यासाठी जरी अजून पाणी टाकलं तरी पण तुम्ही चालू शकते। त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि आपण बारीक गॅसवर जरी उकळून दिलं तरी चालते, 5 ते 7 मिनिट, किंवा मीडियम गॅसवर जरी उकळून दिलं तरी चालते। आता कोथिंबीर टाकल्यानंतर पण मिक्स करून घेतलेलं आहे। खूप छान लागते बरं का। अंड्याच्या तर खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीत एकदा करून बघा। आणि तुमच्याकडे जर देशी अंडी असेल तर अशा पद्धतीत जरूरच एकदा करून बघा। कांदा लसूण मसाला घालून पण एकदम मस्त चव येते। आता आपण ह्याला उकळून घेऊया। 5 ते 7 मिनिट बघा मी बारीक गॅसवर ठेवलं होतं, मस्त असं शिजलेलं आहे। हलवायचं असं थोड्या वेळानं, म्हणजे चांगलं आपलं हे वर खाली होतं। चांगलं उकळलं का नाही की मस्त असं होतं। तर रस्सा किती झालाय घट्ट तुम्हाला मी दाखवते। अजून जरी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं तर जास्त लोक खायला असले तरी पण चालू शकते, किंवा कमी जरी ठेवलं थोडंसं पाणी लपथब जरी केलं तर तशा पण रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत पहिल्या। पण अशा पद्धतीत तुम्ही जरूर करून बघा एकदा, खूप छान चव येते। आणि त्याची मुलांना कमेंट केली ना त्यासाठी मी रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।